S-400 सुदर्शन क्षेपणास्त्र नेमकं काय आहे आपण बघतो आहोत. फायटर जेट क्रूज बॅलिस्टिक मिसाईल निष्प्रभ करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या सुदर्शन चक्र अस्त्राचं नाव याला देण्यात आलेलं आहे. S-400 मिसाईल सिस्टीम ही S-300 चे अपडेटेड व्हर्जन आहे. जमिनीवरनं हवेत मारा करणारी मिसाईल सिस्टीम आहे. फायटर जेट क्रूज बॅलिस्टिक मिसाईल निष्प्रभ करण्याची क्षमता या सुदर्शन चक्रामध्ये आहे. भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्र अस्त्राचं नाव याला देण्यात आलेलं आहे. जमिनीवरनं हवेत मारा करणारी ही मिसाईल सिस्टीम आहे. मुख्यतः हिचा वापर विमानं, हेलिकॉप्टर्स, क्रूज क्षेपणास्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या विविध हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी केला जातो. जो पाकिस्तानचा प्लॅन होता भारतामधल्या 15 शहरांमध्ये हल्ला घडवण्याचा, तो या सिस्टीमद्वारे भारतानं हाणून पाडलेला आहे. या प्रणालीची मारक क्षमता ही 400 किलोमीटर पर्यंत असू शकते, ज्यामुळे ती शत्रूच्या विमानांना आणि क्षेपणास्त्रांना दूरवरच टार्गेट करू शकते. एकाच वेळी अनेक लक्ष्य टार्गेट करण्याचं खरं तर कमाल ही सिस्टीम करू शकते. एकाच वेळी जवळपास 36 लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता या सिस्टीममध्ये आहे आणि म्हणूनच या सिस्टीमला सुदर्शन चक्र असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या सुदर्शन चक्रानं पाकिस्तानचे नापाक इरादे फेल ठरवलेले आहेत. 15 शहरांवरती हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हा भारतानं उधळून लावलेला आहे. हे दृश्य आपण बघतोय, ते दृश्य आहेत पाकिस्तानमधली भारतानं केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतरच्या विध्वंसाची दृश्य पाकिस्तानमधनं आता पुढे येत आहेत. आणि अर्थातच भारतानं केलेल्या एका पाठोपाठ एक या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये या क्षणाला भीतीचं वातावरण बघायला मिळतंय. तर S-400 सुदर्शन क्षेपणास्त्र नेमकं काय आहे याविषयीची माहिती सुद्धा आपण बघतो आहोत. जमिनीवरनं हवेत मारा करणारी ही मिसाईल सिस्टीम आहे. फायटर जेट क्रूज बॅलिस्टिक मिसाईल निष्प्रभ करण्याची क्षमता यामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या सुदर्शन चक्र अस्त्राचं नाव याला देण्यात आलेलं आहे. S-400 मिसाईल सिस्टीम ही S-300चं अपडेटेड व्हर्जन आहे. 100 हवाई हल्ल्यांचा अंदाज घेऊन त्यांना नष्ट करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. जमिनीवरनं हवेत मारा करणारी मिसाईल सिस्टीम, हिचा वापर अर्थातच शत्रूच्या विमानांना मुख्यतः टार्गेट करण्यासाठी केला जातो आणि याचाच उपयोग करून भारतानं पाकिस्तानचे इरादे फेल ठरवले.